ते बघा तिकडं पुढे आहेत. मुलांना सुद्धा पाणी मिळालेलं नाही. इतकी वाईट परिस्थिती आली आहे ह्या परिसरात. शिवाजी राजाचं मावळं आपण, महादेवाचं भक्त. एखादी वाईट गोष्ट ऐकून आपले सळसळ पाहिजे जगतं. महादेवाच्या पिंडीवर पाणी नाही पुरतं, आपल्या जिंदगीत काय असतं. आपलं आयुष्य जाईल वेळ तर आपण जरी नाही पाणी सोडवलं तरी आपल्या आयुष्य जाईल वेळ तर. पाण्याविना महादेवाच्या पिंडीवर अभिषेकसाठी पाणी नाही पुरतं, आपल्या जिंदगीत काही असतं. आपण जर पाण्याचा नाही प्रश्न सोडवला तर आपला अभिषेक जाईल व्यर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पाण्याविना गळून पडलं फुलं, वाळून गेला बेड. गाय गुरांचं चालले तर हाल. चिंतेत पडले तर भक्त, थेंबा थेंबानं आटायला लागले रक्त. ही अशी महादेवाच्या परिसरात पाण्याची वाईट परिस्थिती आहे की एकदम वाईट बिकट परिस्थिती आहे. माझी तुम्हा लोकांना एकच विनंती आहे की पाण्याचा प्रश्न सोडवावा. आपल्या सांगोला तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकबाबा साळुंके पाटील आणि आटपाडी तालुक्याचे आमदार सुहास भैया बाबर यांनी प्रयत्न करावा ही विनंती आहे. आणि जे भक्त इच्छुक पाण्यासाठी असतील त्यांनी सुद्धा प्रयत्न केला तर चालेल. जरी माझा एखादा शब्द चुकला असला तरी मी तुम्हाला माफी मागतो, पण पाण्याचा प्रश्न सोडवावा ही विनंती.